हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? सो बरेच दिवसांनी मी हा लॉंग व्हिडिओ शूट करते, जवळजवळ 8 दिवसांनी असेल. कारणही तसंच होतं की ह्यांची तब्येत बिलकुलही ठीक नव्हती. 8 दिवस झाले म्हणजे त्याचे सुळे येत आहेत, तर त्याला खूप त्रास होतोय म्हणजे सध्या. आणि काल तर अक्षरशः त्यांना रात्रभर झोपलेला नाही तो, म्हणजे आम्हालाही झोपायला दिलं ना, आपणही झोपलेलं नाही. यापूर्वी त्यांना असं कधीच केला नव्हता की असं पूर्ण रात्रभर झोपलेला नाही. असं थोडा वेळ काय दुखत वगैरे असेल तर थोडा वेळानं नॉर्मली का होईना तो झोपून जातो, पण ह्या वेळेला तसं ना, पूर्ण रात्र नुसता रडत होता. आणि आम्हालाही समजत नव्हतं की तो का रडतोय म्हणून. काही खायला दिलं, काही बघत नव्हता. शेवटी पाण्याचं टप पण आणून ठेवला होता की जेणेकरून थोडा वेळ पाण्यात बसेल आणि खेळेल, मग तेवढ्या वेळपुरतं हे होईल म्हणून. पण तेव्हाही तो काहीच नाही, म्हणजे आम्हाला अक्षरशः काही समजत नव्हतं की तो का रडतोय, का असं करतोय म्हणून. विहान, काय रडत होतास रात्री तू? का रडत होतास? बोल. अरे बा, कुठे जायचंय तुला? सँडल वगैरे स्वतः घालून तयार झालेला आहे तो. ऍक्च्युली म्हणजे मी माझं आवरत होती, कारण त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे म्हणून. मग त्याला कपडे वगैरे घातले तर त्याला असं वाटलं की चला आता आपण कुठेतरी त्याला फिरायला वगैरे घेऊन जातो म्हणून सँडल वगैरे घालून स्वतः तयार होऊन बसलेला आहे तो. 2 मिनिटं थांबायला तयार नाही की चला त्याला बाहेरच जायचं आहे म्हणून. बघा विहान इथं नाचतोय. काय झालं होतं विहान? का रडत होतास तू रात्री? काय झालं होतं माझ्या पिलूला? इकडे बघ बघू. का रडत होतास तू रात्री एवढं? विहो, इकडे बघ. कुठं जायचंय तुला? अरे चला, जायचं का? चला. हा, बाय बाय. मी नको का? तुम्ही दोघं जा, मी नाही येत. बाय बाय. सो इथं आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो आणि त्यानंतर मग इथं विहानचं चेकअप वगैरे केलं. आणि आतमध्ये जसं विहान केलं, डॉक्टर चेक करतात तसं तो खूप रडायला लागला. त्याला काही वेगळंच वाटतं, ते त्याला काहीतरी करतायत असं वाटलं. आणि त्यानंतर मग बाहेर आल्यावर थोडं मी नाही त्याला काय हसवून त्याचा मूड छान करण्यासाठी बघत होते, पण त्याचा काही मूड नाही होता. त्यामुळे तो बिलकुलही हसायला बघत नव्हता. सो जे काही मग डॉक्टरने औषध वगैरे दिले होते सो ते हे घेऊन आले. त्यानंतर मग घरी येण्यासाठी निघालो. आणि विहानला ना थोडंसं दूध आणि तेलकट हे सगळे पदार्थ डॉक्टरांनी द्यायला नको म्हटले. तशी ते ओरडत होते की मला किती वेळा सांगितले की त्याला दूध वगैरे नका देऊ, कारण त्यांची भूक वगैरे मंदावते म्हणून. आणि मग थोडंसं स्वीट पण द्यायला नको म्हटलंच तर मी काही स्वीट देत नाही. आणि मग त्यानंतर ना घरी काहीच भाजी नाही होती, कारण विहानच्या याच्यामध्ये 2-3 दिवस मी भाजी पण आणायला गेली नव्हती. आणि इथं खूप छान फ्रेश भाजी भेटते म्हणून म्हटलं चला आता वांगी वगैरे घेऊन जाते, म्हणजे ती कशी पटकन बनवता येते म्हणून. बाकी आता निवडत बसायच्या भाज्या मी काही घेतल्या नाहीत, कारण विहान ते करायला पण देणार नाही, त्याला रडवून मग ते करूही वाटत नाही. त्यानंतर थोडंसं आलं मिरची वगैरे पण नाही होती, ते पण घेतली. कसं होतं ना, थोडंसं ट्रॅकवर फिरायला गेलं की तेव्हा मग मी भाजी घेऊन यायची. पण आता विहान आजारी असल्यापासून कुठं काही जाणंच होत नाही. असं वाटतं की माझं कामामध्ये लक्षच नाही, घरामध्ये लक्षच नाही, असं होत होतं. त्यानंतर मग इथं सगळं ज्या काही भाज्या वगैरे लागतात ते घेतल्या आणि मग डायरेक्ट घरी निघालो. घरी आलोय आणि विहानला बघा त्याची सँडल ठेवायची किती गडबड आहे. कुठे ठेवतो? दे मी ठेवते. कुठे ठेवू? ठेवू? हां ठेवते गे, ठेवते. ठेवते. हां ठेवते. सो फ्रेश वगैरे झाली. विहानला फ्रेश केलं, त्याचे कपडे वगैरे चेंज केले, थोडंसं खायला वगैरे दिलं त्याला. आणि सध्या कसं ना, तो असं एकटं खेळायला बघत नाही, त्याच्यासोबत सतत कोणी ना कोणीतरी लागतं खेळण्यासाठी. म्हणून मग त्याच्याबरोबर हे थोडं खेळत होते. तेवढ्यात म्हटलं दिवा वगैरे लावून घेते, कारण मग ह्या गोष्टीने ना घरात थोडंसं पॉझिटिव्हपणा वाटतं. दिवाबत्ती लावली, धूप लावलं संध्याकाळच्या टायमिंगला, अगरबत्ती असो, धूप असो, मग थोडंसं घरातलं वातावरण फ्रेश होतं. आणि त्यानंतर मग काही असेल तर स्वामींचा मंत्र म्हणजे संध्याकाळचे जे काही हे असतात ते मी लावते. थोडंसं म्हणजे छान वाटतं. आता विहान किती दिवस झाले आजार आहे, त्यामुळे थोडंसं नाही काय असं लो फील होत होतं. आणि देवपूजा वगैरे केली की मग थोडंसं छान वाटतं. त्यामुळे मग देवपूजा वगैरे करून घेतली मी. आणि मग आता थोडंसं त्याला बरं वाटलं की मग आम्हालाही छान वाटतं. नाही तर त्याला जर थोडंसं आजारी असेल की मग आम्हालाही नाही काय थोडंसं छान नाही वाटत घरात, असं वेगळंच काहीतरी वातावरण वाटतं. मागतं बाळा, तुला डॉक्टरनी बनाना खायचं नाही म्हटलेत. नाही खायचं म्हटले तुला बनाना. नाही खायचं, डॉक्टरने सांगितले विहानला बनाना देऊ नका जोपर्यंत विहानचा ताप सर्दी कमी होत नाही ना, तोपर्यंत सांगितलेत की विहानला बनाना, वॉटरमेलन,
नाही द्यायचं म्हणून. हा चला आता जेवणाला काय बनवायचं एक तर काही समजत नाही. आम्ही दोघंच आहोत आणि दोघं असेल तर मग असंच होतं काहीतरी खिचडी भात किंवा असंच नॉर्मलीच काय ते बनवतो. आणि नॉर्मल डॉक्टरने सिंपल असं जेवण द्यायला सांगितलंय. त्यामुळे आता मग ते त्याला बनाना किंवा मग द्राक्षे हे असं काहीच द्यायला नको म्हटलंय जोपर्यंत त्याचा ताप वगैरे कमी होत नाही तोपर्यंत. आणि मला माहित होतं की एवढा म्हणजे सुयांचा त्रास होतोय. जवळजवळ त्याला 8-10 दिवस झाले. म्हणजे खूप त्रास होते त्याला. म्हणजे खेळतोय वगैरे छान पण त्याला शी सारखी व्हायला लागली. म्हणजे आता किती दिवस झाले आमचे डॉक्टरच्या वाऱ्या काही कमी नाही. त्याचं झालं की यांचं झालं की माझं असं सगळ्यांचं चालूच आहे. आता कधी संपणार काय माहिती. आता विहानला परत 2 दिवसांनी बोलवलंय का? हा 2 दिवसांनी परत बोलवले त्याला. बघू कमी होतं का काय होतं आता. आणि मला प्लीज कमेंट करून सांगा की कोणी एवढं की सोयांचा खूप असा त्रास होतो का म्हणून जर येत असताना. कारण विहान खूप म्हणजे खूप अक्षरशः त्याचं वजन खूप कमी झालं आता. म्हणजे ह्या 3 महिन्याच्या पाठीमागे त्याचं 11 होतं जेव्हा आम्ही मार्चमध्ये डॉक्टरकडे दाखवलं होतं तेव्हा. आणि आता एक तर वाढायला पाहिजे होतं पण त्याचं 10-17 म्हणजे खूप कमी झालंय. मला तेच टेन्शन यायला लागले. सगळं म्हणजे खायचं पियचं सगळं व्यवस्थित बनवून देते तरी कसं काय कमी होत चाललंय मला पण काही समजत नाही. आणि आता तर जवळजवळ त्याला 8-10 दिवस तब्येतच त्याची ठीक नाही आहे. सो त्यामुळे पण असते. चला तर पटकन इथं बनवून घेते. विहान खेळतो त्याचं नाही तर मध्ये कधी त्याचं कळ काढेल काही सांगता येत नाही. तो कधी रडायला वगैरे लागेल. तो काय झालं बा का आणि ह्यामुळेच ना विहानला मला गावी पण घेऊन जायचं की नाही जायचं तेच टेन्शन आहे. कारण त्याला थोडं बरं वाटतं म्हणजे परत आजारी पडते. मग गावाला गेलं तरी खूप म्हणजे एकतर जवळ डॉक्टर नसतात काही नाही. आणि मग त्याच्यामध्ये कसं एकतर गाड्यांची खूप प्रॉब्लेम. मग जायचं आणि परत लगेच तो आजारी वगैरे पडला की परत मग सगळं हे त्याच्यापेक्षा इथं जरा बरं वाटतं जवळ डॉक्टर वगैरे तरी असतात. नाही तर मग लास्ट टाइम सारखं नको वाटतं. आणि म्हणून मग विचार चालू आहे बघू काय काय. पण थोडंसं गेल्यावर कसं आता गरमीच्या दिवसामध्ये थोडंसं हवा वगैरे चेंज असं होऊन जातं. बघू आता काय काय. विहान ना आता खूप गुणीबाळ झालाय. मोबाईल टीव्ही ह्याच्याकडे तर त्याचं कधी लक्षच नसतं. त्याला ते कधी आवडत नाही. पण आता लॅपटॉप आवडायला लागलेला आहे. त्याला लॅपटॉप घेऊन बसायला खूप आवडतं. काय करायलास विहान तू? 3 म्हणायला लागलास. अभ्यास करतोस का? हा झोपून बापरे करणार तू विहान? काय करायला लागलास तू? बघा विहान काय करत बसलेला आहे. ह्याच्यामध्ये आहेत ना आपल्याला लग्नाचे फोटो आहेत का? बघू. आपल्या नसतील ना? बरं पूजाच्या लग्नामधले असतील. 1 मिनिट मी दाखवते पूजाच्या लग्नामधले फोटो. मावशीच्या ह्याचे फोटो दाखवते. मावशीच्या लग्नामधले बेबी शोचे. सो वेळ बघा किती पटकन निघून जाते. आता हे 2 वर्षा पाठीमागचे फोटो आहे जे की आमचे 7 मंथ मधले. काय रे विहान? हे बघ मम्मा ओळखतो काय बघू. हा विहान ओळखतोस का तू आम्हाला? हा दाखवते थांब. हॅप्पी नाही ही बघ मम्मा आणि डॅडू. हा मम्मा हे बघ मम्मा आणि डॅडू. मम्मा आणि डॅडूचे फोटो हे आमच्या 7th मंथ मधले आहेत आमच्या दोघींचे. तेव्हा किती वेगळे वाटत होतं. आणि आता मला वाटतं ना मी पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये पण माझी एवढी जाडी वाढली नव्हती.
पूजा छान वाटत होती तेव्हा, तिला फुल ग्लो आला होता प्रेग्नन्सीचा. हे कोण बाळ ते? मावशी आहे का? मावशी आहे का? कोण आहे ते? मावशी कुठं आहे? मावशी ही बघ, मावशी गेलं कौतून. थांबाय दाखवते. 3 वर्षा पाठीमागे बघा मी कशी होती. हा पूजाच्या हळदी मधला फोटो आहे ऍक्च्युली. थांबा दाखवते. हा थांब, तू नको हे करू. कोण ते? विहान बघा मला ओळखला बरोबर त्याने. मम्मा म्हणतोय. कोण बाळ ते? मम्मा आहे का? थांब. सो विहानने आता लॅपटॉप काढलाच होता, तर मग मी तुम्हाला हे काही फोटो दाखवते, म्हणजे की पूजाच्या लग्नामधले आहेत हे. आणि हा जो काही मेकअप होता मी स्वतःच केला होता, पण खूप छान झाला होता. आणि साडी पण खूप छान होती. तेव्हा ही नवीनच आली होती आणि तेव्हापासून म्हणजे आता पण एवढं नाही आहे या साडीचं हे कोणाकडे. सो फोटोही खूप छान आले होते हे त्यामध्ये. आणि आता 3 वर्षानंतर किती सगळं आमच्यामध्ये चेंजेस झालेला आहे. कोण ते? विहान बघा मला ओळखला बरोबर त्याने. मम्मा म्हणतोय. कोण बाळ ते? मम्मा आहे का? थांब. मम्मा आहे ना. आणि हे फोटो बघून ना जुन्या आठवणी खूप ताज्या झाल्यासारख्या वाटल्या, जसं काही हे आत्ताच काल परवाच झालेलं आहे असं वाटत होतं. आणि फोटो बघून ना खूप छान वाटलं, म्हणजे मस्त वाटलं. तेव्हाच्या सगळ्या आठवणी खूप ताज्या झाल्या. चला तर मग हा ब्लॉग आता इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.